आणि आता आपण जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी। सुरुवात करूयात। बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला। तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांना मदत न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। देहूरोडमध्ये काँग्रेसच्या नियती ओभान यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याबाबत जनजागृती केली आहे। दरम्यान मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। जळगावात विविध मागण्यांसाठी बंजारा समाजाने आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता। बीडमध्ये बंजारा समाजाने आंदोलन केले। एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। मागणी न केल्यास आमदार आणि खासदारांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला। चोपड्यात पर्युषण पर्व समारोप निमित्त जैन समाजाकडून पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांनी भाग घेतला। जळगावात ईद सणाच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शोभायात्रेत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता। शोभायात्रा भिलपुरा इथल्या इमाम अहमद रजा चौक इथून सुरू होऊन अजिंठा चौफुली इथं ईदगाह मैदानावर त्याचा समारोप झाला। राहाता तालुक्यातील एकरुखे गावात नवरात्र उत्सवात यंदाही देवीची मशाल ज्योत आणण्याचं आयोजन करण्यात आलं। यंदा ही मशाल ज्योत आसाम राज्यातील गुवाहाटी इथल्या कामाख्या मंदिरातून आणण्यात येणार आहे आणि यासाठी 3000 किलोमीटर पायी प्रवास केला जाणार आहे। राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मयतांच्या वारसांना अर्थसहाय्य मंजूर केलेलं आहे। वारसांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद कुटुंबियांनी व्यक्त केला। चोपडा तालुक्यात केळीला 500 ते 600 रुपये दर मिळतोय। दर कमी मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला। वेळेवर केळी कापली जात नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि यामुळे जनावरांच्या बाजारावर याचा मोठा परिणाम झाला। जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला। यात 6 जणांचा मृत्यू झालाय तर 14 जणांवरही 14 जण जे आहेत ते दगावलेत तर 1128 घरांचं नुकसान झालंय। दरम्यान 38,19,000चा मदत निधी बाधितांना वाटप करण्यात आलेला आहे। निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। नागपूरमध्ये घरातील नोकरानेच 21 दागिने लंपास केले। नोकराला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली। त्याच्याकडनं 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राजा चौधरी असं चोरट्या नोकराचं नाव आहे। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरील पाळधी ते खोटे नगरपर्यंतच्या रस्त्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। मागील आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसानं गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावली। जवळपास 1 तासभर झालेल्या पावसानं गोंदियातील रस्ते पाण्याखाली गेले तर धान उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। येणा नदी दुतडी भरून वाहत असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे। यावेळी विसर्जनावेळी वाहून गेलेल्या 2 तरुणांचा शोध अद्यापही सुरूच आहे। जवळपास 40 तासांनंतर ही तरुणांचा शोध सुरूच आहे। युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सेवादास नगर इथल्या एक तरुण विसर्जनादरम्यान अरुणावती नदीत वाहून गेला होता आणि या घटनेनंतर युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यात आला। मात्र अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही। मोहम्मद पैगंबर यांचा 1500व्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुन्नबी मनमाड शहरात पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आली आणि यावेळी भव्य जुलूस काढण्यात आला होता। मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते। उस्मानाबाद शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं ईद ए मिलादुन्नबी निमित्तानं जुलूसचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत एकमेकांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या। शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं पोहून नदी ओलांडत असलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला आणि यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आणून मृतदेह ठेवला तर गावासाठी पूल बनवण्याची मागणी करण्यात आली। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेच्या विरोधात दशक्रिया मोर्चा काढण्यात आला। महामार्गावर मागील 8 दिवसात 3 बळी गेलेत। या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दशक्रिया मोर्चा काढण्यात आला।
पारोळ तालुक्यातील मोंढाळे गावात अवैध धंदे आणि गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारीमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढत निषेध केला. व्याघ्र अधिवास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यालगतच्या शेत शिवारात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सोलापूर शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला तर ठिकठिकाणी मोफत मिठाई आणि सरबतचं वाटप करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज इथल्या खरडा चौकात भीमसैनिक संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. खेळबंदला 100% प्रतिसाद देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कसारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पाटोल इथल्या एका शेतकऱ्याच्या दुभत्या म्हशीचा विद्युत तारेचा शॉक लागल्यानं मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. मात्र महावितरणचं दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यानं संताप व्यक्त केला. मालेगावातील गिरणा धरण अखेर 100% भरले. मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी प्रश्नांसोबतच सिंचनाची 2 वर्षाची चिंता मिटली आणि त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाना इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आले. कोरपाना आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर केला. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. मात्र नागपूरसारख्या महानगरात आजही अनेक ठिकाणी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शहरातील फुटपाथवर अशीच एक शाळा भरते आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण देण्याचा त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा उपाय ही संस्था करते. पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर 3 भले मोठे कंटेनर आढळून आले होते आणि हे कंटेनर ओमान जहाजातील दुर्घटनेतील असल्याची माहिती समोर येते. ओमान जहाजावरील 350 पैकी 302 कंटेनर शोधण्यात यश आलं असून बेपत्ता असलेल्या 48 कंटेनरपैकी 25 कंटेनर गुजरातमध्ये तर 3 पालघरच्या समुद्रकिनारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 2023 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातील मुलींमध्ये पहिल्या आलेल्या पुण्याच्या खेड तालुक्यातील अश्विनी केदारी यांचा मृत्यू झालाय. आंघोळीला पाणी गरम करण्यासाठी बादलीमध्ये हीटर लावला होता आणि ही गरम पाण्याची बादली उचलताना त्यांच्या अंगावर पाणी सांडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रग्रहणामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यांनी चंद्रभागेचं पवित्र जल आणून विठ्ठलाला जलाभिषेक घातलाय आणि परंपरेप्रमाणे ग्रहण काळात चंद्रभागेचं पाणी आणून विठ्ठलाला जलाभिषेक करण्यात आला. 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारविरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिला. हैदराबाद गॅझेटवरनं नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगेंनी दिला. बावनकुळेंनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. योग्य नोंदी मिळाल्यानंतरच दाखले मिळणार, त्यामुळे अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही असा इशाराच त्यांनी दिला. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष केलं. येवलेवाल्यांचं ऐकून GRच्या शब्दात फेरफार करू नका असं नाव न घेता थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला. आता संयम नाही, यशास तसं प्रत्युत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला. सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या ताटातलं काढून कुणालाही देणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी ओबीसी समाजाला दिली. विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ओबीसींचं आरक्षण GRमुळेच संपलंय, सरकारनं ओबीसींवर मोठा अन्याय केलाय असा हल्लाबोलही त्यांनी केला. अंतर्वादी सराटीत दाखल होतात जरांगे पाटलांवर मराठा समाजानं गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केले. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठ्यांचे आभार मानले. जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजानं घोषणाबाजी करत JCBतून फुलांची उधळण केली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारनं मुंबईमध्ये बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलंय. उद्या मंत्रालयात ओबीसींची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार परिणय फुके यांना आमंत्रित करण्यात आलंय. राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आलेली आहेत. मात्र गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावात 50 कुणबी नोंदी सापडल्यात. मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालं.
हैदराबाद सातारानंतर आता कोल्हापुरी गॅझेटची चर्चा रंगली. कोल्हापूरच्या गॅझेटमध्येही मराठा आणि कुणबी यांच्यात संदर्भ दाखवले आणि त्यामुळे कोल्हापूर गॅझेटबाबत मराठा समाज आज भूमिका मांडणार आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर आता बंजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरला आहे. आम्हाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मागणी करत जिंतूर इथल्या समाज बांधवांच्या वतीने उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. जामनेरमध्ये ओबीसी समाजाने समता परिषदेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद गॅझेटबाबत काढण्यात आलेला शासन निर्णय हा असंविधानिक असल्यानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नागपूरच्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळ परिसरात 130 वर्ष जुनी असलेली भिंत कोसळली. त्यामुळे पार्किंगमधील 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालं. तर भिंत कोसळण्याच्या काही क्षण आधीच तिथून एक दुचाकीस्वार गेला, तो थोडक्यात बचावला. मुंबईतील बोरिवली इथल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली होती आणि भरती आल्यानं लाटा खूप वेगानं उसळत होत्या. त्यामुळे व्हॅन बाहेर येणं अशक्य होतं. यावेळी व्हॅनमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. सांगलीच्या आटपाडीमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात बकऱ्यांना विक्रमी दर मिळालाय आणि एका बकऱ्याला तब्बल 34,000चा भाव मिळाला, तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉल्बी, घोडा आणि रथासह बकऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. भिवंडीमधील लाखिवली गावात चक्क टिट्या या नावाच्या रेड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 4थ्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापल्यानंतर जोरदार फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲपवर बंदीविरोधात तरुणांनी आंदोलन केले. आंदोलक तरुण थेट संसदेत शिरले आणि या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. नेपाळ सरकारकडून काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. सिल्लोड शहरातील एका करिअर अकॅडमीच्या संचालकानं प्रेम प्रकरणाचं बिंग फुटू नये म्हणून एका तरुणाला तिघांच्या मदतीनं बेदम मारहाण करत त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण पोलिसांच्या मदतीनं त्यांचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी कारसह आरोपीला ताब्यात घेतलं. गंगापूर बैजापूर महामार्गावर वरखेड पाठी इथे भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली आणि या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पती पत्नीसह 1 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातील एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना तपासादरम्यान चक्क जादूटोण्याचं साहित्य मिळालं. पेडलरच्या घरात जादूटोण्याच्या साहित्याचा खच सापडल्यानं खळबळ उडाली. कांदिवली हत्याकांडाचा एक भयानक व्हिडिओ समोर आलाय. दोन्ही गटात वीट, बॅट, हॉकी काठ्यांचा वापर करत हाणामारी करण्यात आली आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी देखील झाले. दुकान रिकामं करण्यावरून हा वाद आणि हत्या झाल्याची माहिती समोर येते. आणि एक मोठी बातमी, उपराष्ट्रपती निवडणुकीत बीजेडीचे 7 राज्यसभा खासदार हे मतदान करणार नाहीत. त्याचबरोबर बीआरएसचे 4 राज्यसभा खासदारही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही आहेत. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीत दोन्ही पक्ष दूर राहणार आहेत. आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत हे महत्त्वाचं असणार आहे, पण या निवडणुकीमध्ये बीजेडीचे 4 राज्यसभा खासदार मतदान करणार नाहीत, तर बीआरएसचे 4 राज्यसभा खासदारही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत. आता वेळ झाली का ब्रेकची.